मित्रांनो, कसे आहेत तुम्ही लोक? परत आलो एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज जयंती आहे, शिवजयंती. तर आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी. तर इथंच आहे, मी आणि माझा मित्र आलो आहे. अजून एक मित्र येतो आहे, तर तुम्हाला दाखवतो डिझाईन कशी केली आहे. चला, हा बघा मित्रांनो, डिझाईन किती मस्त केली आहे ना. चला पुढून दाखवतो. उभे राहून बाबासाहेबांना साथ दिली म्हणून बाबासाहेबांनी संविधान दिलं. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर भारतात तर आज काहीतरी वेगळंच असतं. मालोजी राजे सिंदखेड राजामध्ये येताच लखोजीराव जाधव त्यांच्या सोबत असणारा तो लहान मुलगा, ही चर्चा या घरामध्ये सुरू असताना याच घरात एक लहान मुलगी खेळत होती. तिनं काय केलं, दोन्ही हात. तर आपल्या घरातल्या मुलांची काय अवस्था होईल? होणार की नाही? पण ही अवस्था जिजाऊ मासाहेबांची झाली का? नाही. जिजाऊ मासाहेब पळत आल्या आणि आपल्या वडिलांच्या दुसऱ्या मांडीवर बसल्या. हा जो बाजूला बसलेला होता ना, त्याला हळूच दिवसायला लागला. आणि या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस केली जात आहे. हा धक्काच माजलेला आहे. जिजाऊ मासाहेबांच्या भारत दिवसा डोळ्यासमोर हे दिसत आहे. यावेळी शहाजी राजे आणि बाल संभाजी जुन्नरच्या अमराईमध्ये येऊन थांबलेला आहे. आता नवऱ्याला जड झाली म्हणून तो तुला इथं ठेवून पुढे विजापूरला निघून गेला. चल, तुला सिंदखेड राजाला घेऊन जातो. जिजाऊ मासाहेबांना लखोजीराव जाधवांनी सांगितलं, चल तुला सिंदखेड राजाला घेऊन जातो. गडपूर्ण संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य राजे शिवबा प्रतिष्ठान आभार मानतो. आपण सर्व शिवभक्त या
मित्रांनो आता जयंती तर झाली आहे, तर आम्ही दोघं बसलो आहे. तर मस्त ढोल वाजले, मस्त मजा आली बघायला. तर तुम्ही डिझाईन सांगा कशी आहे. डिझाईन बघा एकदम मस्त केली, एकदम मस्त. पण जेव्हा तुम्ही समोरून बघता ना तेव्हा एकदम मस्त दिसते. तेव्हा इथं पण आहे आम्ही डिझाईन एकदम मस्त आहे. फोटो व्हिडिओ आता फटाके पण फुटले तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही घरी निघायला लागलो. तर चला आता डायरेक्ट घरी जाऊ. तर मित्रांनो आता घरी आलो आहे. तर लय मजा आली, आज जयंती झाली. तर चला भेटू परत एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.